हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, इथं बघू शकताय आपण आज बनवलेलं आहे केळीचं पान। तर हेच केळीचं पान कसं बनवायचं हे आपण एकदम कमी वेळात बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ जो आहे तर तो शेवटपर्यंत बघायचा आहे, कसलाही स्किप करू नका। आणि हो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, तुम्हाला जर स्टिचिंगच्या रिलेटेड असेच व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, साईडचं बेल आयकॉनचं बटन ऑलवरती ठेवा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल। तर इथे बघू शकताय मैत्रिणींनो, मी इथे उंची घेतलेली आहे कापडाची 11 इंच, त्याच्यानंतर रुंदी घेतलेली आहे बघू शकताय 4-4.5 इंच घेतलेली आहे। आणि इथं वरून खालीपर्यंत मी चॉकने मार्किंग केलेली आहे, तिथपर्यंत 6.5 इंच उंची घेऊन त्याच्या खाली सरळ रेष ठेवलेली आहे आणि त्याच्या खालून फक्त गोलाकार असा दिलेला आहे पानाचा आकार। तर याच्यानंतर मी अगोदर अस्तर कट करून घेतलेला आहे आणि आता इथे जे आहे तर ते मेन फॅब्रिक कट करून घेतलेलं आहे। तर याच्यापेक्षा तुम्ही थोडंसं मोठं सुद्धा बनवू शकताय, तुम्हाला मोठं हवे असेल तर मोठं बनवू शकता किंवा छोटं बनवू शकता। आणि तुम्ही असेच बनवून तुम्ही सेल सुद्धा करू शकता किंवा कुणाला बर्थडे गिफ्ट म्हणून सुद्धा तुम्ही देऊ शकता, किंवा कुणाचं काही कार्यक्रम वगैरे असेल तिथे सुद्धा थोडंसं मोठं बनवून गिफ्ट देऊ शकता। गौरी गणपती पुढे सुद्धा खूप छान दिसतं हे केळीचं पान। तर इथे बघू शकताय मी एक पिशवी घेतलेली आहे शॉपिंग बॅगची आणि ती सुद्धा कट करून घेतलेली आहे। आणि सुरुवातीला इथं मी अस्तरवरती ती जी शॉपिंग बॅग आहे तर ते मी अटॅच करून घेते। तुम्ही शॉपिंग बॅग ऐवजी इथे फोम सुद्धा वापरू शकता किंवा गोणी सुद्धा वापरू शकता तुम्ही इथे, म्हणजे काहीही फरक पडणार नाही। तर इथे बघू शकता मी अटॅच करून घेतलेला आहे अस्तरला आणि त्याच्यानंतर सुलट बाजू ठेवलेली आहे आपल्या मेन फॅब्रिकची आणि त्याच्यानंतर इथं उलट बाजूने म्हणजे जे अस्तर आहे ते खालच्या बाजूने आणि गोणी आहे ते फोम शॉपिंग बॅग आहे तर ती वरच्या बाजूने, असं मी संपूर्ण स्टिचिंग करून घेतलेला आहे। आणि वरचा भाग जो आहे तर तो मी ओपन ठेवलेला आहे, एक्स्ट्राचा भाग जो आहे तर तो मी इथे कट करून घेते अशा प्रकारे। तर इथं मी जे काटाचं कापड वापरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही प्लेन सुद्धा घेऊ शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही लेसही लावू शकता। आता इथे छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत आपल्याला, अशा प्रकारचे एकदम छोटे मारायचे आहेत, त्या आपल्या शिलाईच्या पुढे जाऊ द्यायचं नाही। तर इथे बघू शकताय सरळ असं इझिली ते पलटलं जातं आणि मी आता इथे पलटी करून घेतली आणि आकार जो आहे तर तो आहे असंच ठेवलेला आहे बघू शकताय। आता याच्यानंतर वरची बाजू आहे तर ती हे बघा अशा प्रकारे मी इथे फोल्ड करून घेते, अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची आहे। आणि वरच्या बाजूने जे आहे तर ते एक टिप मारून घ्यायची आहे आणि सर्व बाजूने एक दाब टिप मारून घ्यायची आहे, उरलेल्या दोन्ही भागाला आपल्याला दाब टिप देऊन घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, जोपर्यंत मी दाबटीप मारून घेते तोपर्यंत जर आपल्या व्हिडिओला तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, एक छोटीशी कमेंट करा। आणि कालचा व्हिडिओ मी अपलोड केलेला होता की आपल्या चॅनलवरती एक बिग अनाउन्समेंट केलेली आहे आणि त्यासाठी तुम्ही त्यामध्ये भाग घेऊ शकता, लकी ड्रॉमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता। तर तो व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या एकदाचा। त्याच्यानंतर इथं बघू शकताय मी दाबटीप मारून घेते आपल्या केळीच्या पानाला। आणि या अगोदर भरपूर सारे आपण स्टिचिंगच्या रिलेटेड भरपूर कटोरी ब्लाऊज, प्रिन्सेस कट ब्लाऊज, पेपर कटिंग, त्याच्यानंतर वेगवेगळे पाउचेस, पर्स असे बनवलेले आहेत। तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर तुम्ही पाहून घ्या। आपल्या चॅनलवरती गुढीसाठी साडी कशी बनवायची याचा अगोदर एक व्हिडिओ बनवलेला आहे मागच्या वर्षी, आता यावर्षी सुद्धा एक नवीन व्हिडिओ आपण बनवणार आहोत। तर वेगवेगळे असेच सणवाराच्या रिलेटेड सुद्धा व्हिडिओ येत राहतील। तर इथे बघू शकताय मध्यभागावरून मी अशा केळीच्या पानासारख्या रेषा मारून घेणार आहे आपल्या ह्याच्याने मशीनने। जरी तुम्ही नाही मारल्या तरी काही हरकत नाही, मारल्या तरी हे बघू शकता खूप सुंदर दिसतं रेषा जर मारल्या तर। तर इथे मी अशा प्रकारे रेषा मारून घेते तर थोडासा आकार छान येतो। आणि इथे तुम्ही आता लेस जरी अटॅच केली तुम्ही राहिलेला, आता इथे जो प्लेन भाग राहिला आहे तर तिथे गोल आकारामध्ये एखादी लेस जरी लावली तरी खूप सुंदर दिसतं। तर इथे बघू शकताय मी लेस वगैरे काही लावणार नाही, कारण माझे मी जे पान बनवलेलं आहे तर ते छोटं बनवलेलं आहे आणि शिवाय वरती जे आहे तर ते माझे काट आहे, त्यामुळे मी लेस वगैरे अटॅच करत नाही। जर प्लेन असतं वरती छोटी जरी काट असतं तरी मग लेस अटॅच केली असती। तर बघू शकता खूप सुंदर असं आपलं केळीचं पान तयार झालेलं आहे मैत्रिणींनो। सत्यनारायणाच्या पूजेला म्हणा किंवा गौरी गणपतीला म्हणा, काही कार्यक्रम असेल तर देवांपुढे असं केळीचं पान ठेवून त्याच्यावरती जे आहे
तर ते आपलं नैवेद्य वगैरे ताट ठेवू शकता। खूप सुंदर दिसतं मैत्रिणींनो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, केळीचं पान आवडलं किंवा नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका मैत्रिणींनो। आणि प्लीज एक लाईक करा। तुमच्या एका कमेंटमुळे मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी खूप प्रोत्साहन मिळतं आणि उत्साह येतो। तर चला तर मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। वेळात वेळ काढून तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद। थँक्यू।